नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेलवंत आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. दिनांक 6 जून 2024 वार गुरुवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आज शेतमालाच्या भावामध्ये काय बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतात का, त्याचबरोबर कोणत्या शेतमालाची आपल्याला आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते ते आज आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी रोज शेतमालाचे दर पाहायला मिळतील. त्याचबरोबर आपण कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये आपल्या शेतमालाला काय दर चालू आहे हे कमेंटमध्ये कळवा. त्याचबरोबर लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. तर चला आपण पाहूया की आज काय परिस्थिती मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आपण स्वीटकॉर्न कणीस, मक्याचं कणीस आपल्याला पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर पाहायला मिळालेला आहे. तर या ठिकाणी आपण क्वालिटी, चांगल्या क्वालिटीमध्ये स्वीटकॉर्न, मक्याचं कणीस पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते 18 रुपये किलो, ते जास्तीत जास्त 20 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटीनुसार या ठिकाणी आज दर जे आहेत या ठिकाणी आपल्याला स्थिर पाहायला मिळतात. या ठिकाणी आपल्याला अननसची आवक आपल्याला पाहायला मिळते. तर पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये अननस पाहायला मिळते. तर 500 रुपये डझन, ते जास्तीत जास्त 700 रुपये डझन या ठिकाणी आपल्याला अननससाठी आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता, वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला साईजनुसार दर पाहायला मिळते. क्वालिटी, चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी अननस आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर आवकही या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळालेली आहे. या ठिकाणी आपल्याला कलिंगड पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कलिंगड पाहायला मिळालेलं आहे. तर दर जे आहे ते साधारणतः 5 रुपये किलो होते, जास्तीत जास्त 10 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला कलिंगडासाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवकही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळालेलं आहे. दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण पाहू शकता पपईची आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर आज पपईसाठी कमीत कमी 10 रुपये किलो होते, जास्तीत जास्त 15 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळालेलं आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या साईजमध्ये पण या ठिकाणी आपल्याला पपई पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला थोडेसे वाढलेले पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण पाहू शकता कमी क्वालिटीमध्ये आपल्याला चिक्कू पाहायला मिळते. तर क्वालिटी कमी आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी मार्केटमध्ये आवक कमी असल्यामुळे चिक्कूसाठी चांगल्या प्रकारे आपल्याला दर पाहायला मिळते. तर कमीत कमी 35 रुपये किलो होते, जास्तीत जास्त 60 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला चांगल्या चिकूसाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवकही आपल्याला पाहायला मिळालेली आहे. तर दर जे आहेत या ठिकाणी चिकूसाठी आपल्याला तेजीत असताना पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण पाहू शकता गावरान आपल्याला पेरू पाहायला मिळते. तर पेरूसाठी क्वालिटी आपल्याला पाहू शकता, थोडंसं डागाळलेले पेरू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर आज कमीत कमी या पेरूसाठी 15 रुपये किलो होते, जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीच्या पेरूसाठी 40 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे. आवक पाहू शकता, त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला या पेरूसाठी आपल्याला कमी दर पाहायला मिळतो.